त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत। 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। सचिन दादा चव्हाण यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करूया। त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष खांबिल चोरगे गावचे अरुणभाई कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, आपण त्यांनाही सन्मानित करूया। दोन्ही संघांना विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा अशी विनंती आहे। बॉलर तयार, धर्मा पवार आणि एका बाजूला शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे। षटक क्रमांक 1 च्या खेळाला सुरुवात झालेली आहे। अजिंक्य बेलोशे ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत रांजणी गावचे। बॅटची कडा घेणारा बॉल स्ट्रक्षकाच्या हातामध्ये विसावू शकलेला नाहीये, बालंबाल बचावलेले आहेत। डॉट आलाय, एका बाजूला धर्मा पवार एका बाजूला शुभम साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। 2 गाव 1 संघ या संकल्पने अंतर्गत आता हे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत। टॉस झाला होता आणि एका बाजूला पाटण तालुक्यातील एक गाव अकराचे संघ आहेत जळव ज्योतिबा आणि एका बाजूला जंगलवाडी, असे 2 संघ एकत्रित केलेले आहेत। दुसऱ्या बाजूला जावली तालुक्यातील रांजणी आणि गौडी हे संघ एकत्रित केलेले आहेत। 2 गाव 1 संघ या संकल्पने अंतर्गत खेळत आहेत। टॉस झाला होता, जळव ज्योतिबा आणि जंगलवाडी या टीमने टॉस जिंकला होता। बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला होता आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी, धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या 2 धावा आलेल्या आहेत। अजिंक्य बेलोशे यांची धारदार गोलंदाजी, पुढचा बॉल उसळणारा बॉल आहे। टप्पा पडल्यानंतर पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, वाईड आहे, दिशाहीन बॉल। 4 षटकांची मॅच आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागतो। अजिंक्य बेलोशे, धर्मा पवार हे लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू आहेत। दोन्ही खेळाडूंकडे तो अनुभव आहे, टेनिसचा अनुभव गाठीशी आहे। दोन्ही खेळाडूंकडे प्रतिभा आहे, कौशल्य आहे। पुन्हा तयार, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पंच त्या ठिकाणी पाहणी करत आहेत आणि अखेरकार सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल। दिशाहीन बॉल आहे। एका बाजूला आपण चर्चा करत आहोत, धर्मा पवार प्रतिभा आहे, गुणवंत खेळाडू आहेत। धर्मा पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत। अद्यापही धर्मा पवार यांनी हात खोलले नाहीत। धर्मा पवार संयमाने बॅटिंग करतायत, अद्यापही जोखीम पत्करलेलं नाहीये। पुन्हा तयार, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार केलाय, बॅट आणि पॅड मधून बॉल स्ट्रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये। धर्मा पवार आज वेळेसाठी झगडतायत, धावांसाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय। अनेक वेळा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धर्मा पवार यांना पॉवर प्ले फोडताना पाहिलेला आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय, धावांसाठी झगडतायत। धर्मा पवार तयार, शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न, हे चातुर्य आहे गोलंदाजी करताना अजिंक्य बेलोशे यांचं। षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे। प्रथम बॅटिंग करताना जळव आणि जंगलवाडी या टीमने बनवलेल्या आहेत धावा, 4 बनवलेले आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। त्यामुळे आता इथून पुढे धावसंख्या बॉलर तयार, ओमकार धनावडे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत। आता गवडी गावचे गोलंदाज, एका बाजूला जंगलवाडीचे खेळाडू आहेत शुभम साळुंके, स्ट्रायकरला तयार होतील। बॅटिंग मध्ये
पहिला बॉल ज्या प्रकारे टाकलाय त्या बॉलच्या आपण दाहकता पाहिली, निर्धाव आलाय. ओमकार धनावडे जे टॅटू आर्टिस्ट आहेत, कमी गतीचा बॉल शरीरापासून दूर नेला. पंचांनी सांगितलं की ओमकार धनावडे यांना हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, दिशाही नाही. आज शुभम साळुंके यांना चांगला खेळ करावा लागेल, आक्रमकता आहे, नावाप्रमाणे आज बॅटिंग करावी लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा तेवढ्या येऊ शकल्या नाहीत ज्या यायला हव्या होत्या. बॅकफुटवरती गेले, पंच केलाय, बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. शुभम साळुंके टिपिकल फटका, सीमा रेषेच्या पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. धावसंख्या आता भरारी घेते 11 वरती. शुभम साळुंके यांचा हा वार होता, काय फटका होता. बॅकफुट वरती गेले, ताकदीचा वापर केला, बॅकलिफ्टचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं, बॉल पाठवला सीमा पार. ओमकार धनावडे यांच्यावरती आक्रमण आता निघालाय, बॉल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक येणे अगोदर बॉलने सीमा रेषा चिरलीये, तलवारीच्या धारेने बॉल सीमा पार फरार. रन्स मिळतायत 4. येतोय आणखीन एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये शुभम साळुंके यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. धावा येत नव्हत्या, त्या धावा यायला सुरुवात झाली. बघता बघता धावसंख्येचा आता वेग वाढलेला आहे. धावसंख्या 15 धावा. ओमकार धनावडे यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले, परंतु आता काही बॉल त्यांनी मैदानाच्या आतमध्ये महागडे टाकलेले आहेत. ओमकार धनावडे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गवडीचे संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल हेही पाहावं लागेल. ओमकार धनावडे राऊंड द विकेट तयार. समोर शुभम साळुंके जंगलवाडीचे खेळाडू. खोलवर टप्प्याचा बॉल, वेळेची अचूकता हा घटक फार महत्वाचा आहे. बॉलच्या मिनिटपर्यंत पोहोचू शकले नाही. डॉट आलाय, कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत नाहीये. एका बाजूला धर्मा पवार, शुभम साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकातल्या तर शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आता सिरावलेली आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुट वरती गेले, त्यानंतर पंच केलाय, बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान आणि शुभम साळुंके यांचा टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार. धावसंख्या 21 धावेंवरती मजल मारतीये. शुभम साळुंके यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे. हल्ला चढवला आता ओमकार धनावडे यांच्या विरुद्ध. डावपेच उधळून लावले या बॉलच्या पाठीमागे आणि 6 धावा या बॉलच्या पाठीमागे अंकित केलेले आहेत. शुभम साळुंके, ओमकार धनावडे राऊंड द विकेट निघालेले आहेत. लालसा दिली, बॉल पुढ्यात टाकला आणि त्यालाच पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती शुभम साळुंके यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. 27 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु शुभम साळुंके स्ट्रायकर एंडला आले आणि धावा यायला सुरुवात झाली. बघता बघता धावसंख्येचा वेग आता प्रचंड वाढलाय. 27 धावा बिनगडी बाद. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. कुणाल म्हात्रे, तेजस भोईर, तेजस म्हात्रे ही संपूर्ण टीम त्यांची जोडलेली आहे. छोट्या म्हात्रे असे 3 प्रतिनिधी ओमसाई MTCची या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. अथर्व ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव खर्च केलेली आहे. धर्मा पवार यांनी काय केलं, या बॉलच्या पाठीमागे एक धावून काढलेली आहे आणि स्ट्राईक वरती कुणाला आणलंय, शुभम साळुंके. कारण त्यांची बॅट तळपलेली आहे. हे समजदारीचं आणि चाणाक्ष क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे, कारण तुमचा नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याची बॅट तळपलेली आहे, तर त्याला स्ट्राईक वरती आणणं हे फार महत्वाचं असतं आणि तेच धर्मा पवार यांनी केलंय. परंतु या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. रांजणी आणि गवडी टीमला गुडघा टेकवत एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न पंचाने सांगितलं की पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची घोषणा.
अथर्व पुन्हा तयार. रणनीत्या तुम्हाला आखाव्या लागतात, विकेटसाठी जाळं विणावं लागतं, परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतात, मेहनत तुम्हाला करावी लागते. हा बॉल आता चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दिशेने टाकलेला आहे, डॉट आलाय. म्हणजे असे काही जे बॉल असतात ना, ते बॉल गोलंदाजांचं मनोबल वाढवत असतात. आणि मनोबल तुमचं जर वाढलेलं असेल, आत्मविश्वास जर तुमच्या सोबत असेल, तर तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. त्यामुळे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. परिस्थिती कशी असो, परंतु त्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे आत्मविश्वास हा असणं आपल्याकडे महत्त्वाचं आहे. आणि आता त्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पंच सांगतात की डेड बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सय्यार. अथर्व समोर आहेत शुभम साळुंके. शुभम साळुंके यांच्यासाठी हा वेगवान बॉल डॉट आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये ज्यांनी आक्रमण केलं होतं ते शुभम साळुंके यांना आता बांधून ठेवण्याचं काम कोणी केलंय, तर ते अथर्व यांनी केलेलं आहे. चांगली गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता आज मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने अंमलात आणली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मनसुबे उधळून लावलेले आहेत, डावपेच उधळून लावलेले आहेत. आता फलंदाजांना डावपेच नव्याने आखावे लागतील. म्हणजे अशा काही गोष्टी असतात जे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल टाकतात, त्यावेळेस फलंदाजांवरती दडपण वाढतं. आणि आता ते दडपण वाढू लागलेलं आहे. शुभम साळुंके यांना या दडपणातून मार्ग काढावा लागेल. आणि तोच प्रयत्न केलाय. एक पाय पुढे काढला आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. अडचणीतून मार्ग काढणारा षटकार. बऱ्याचशा अडचणी शुभम साळुंके यांच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्या अडचणीतून मार्ग काढला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ धावेसाठी. अडचणी तुमच्या समोर येतात, परंतु त्या अडचणींवरती तुम्हाला मात करावी लागते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलंय. अथर्व यांच्या विरुद्ध आक्रमण. हो हो, काय फटका खेळलाय. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि मैदानाच्या आतमध्ये शुभम साळुंकेंचा फटका आहे. नाथखुळा. बॉल सीमा पार. षटकार. 41 धावा धावफलकावरती आलेले आहेत. नाथखुळा फटका मैदानाच्या आतमध्ये. फ्लिकचा फटका, मनगटी झटका आणि 6 धावांचा फटका. जंगलवाडीचा शुभम साळुंके मैदानाच्या आतमध्ये प्रतिभावंत खेळ करतायत. धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. पुन्हा पुन्हा पहावासा असा फटका आणि ओमसाई MTCने देखील पुन्हा पुन्हा तो फटका दाखवला. काय लाजवाब फटका होता. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तो फटका होता जो मन तल्लीन करून गेला. षटक क्रमांक आता 4 ला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती होतोय बदल. अविनाश ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. धर्मा पवार. धर्मा पवार यांनी अखेरकार आपले हात खोललेले आहेत आणि हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. लेट आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण धर्मा पवार यांच्या बॅटमधून हा पहिला मोठा फटका आलेला आहे आणि तो बॉल त्यांनी सीमारेषा पलीकडे पाठवलाय. अविनाश यांच्या विरुद्ध आक्रमण केलं. या बॉलच्या पाठीमागे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47. गवडी आणि रांजणीने सुरुवात दमदार केली. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4च होत्या. त्यानंतर धावसंख्येचा वेग हळूहळू हळूहळू वाढत गेला आणि दोन्ही फलंदाजांनी आक्रमण करायला सुरुवात केली. ऑन साइडला हाई बॉल, लांबी कमी पडलीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. धर्मा पवार येथील माघारी. धक्का क्रमांक पहिला. गॅरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती येत आहेत. मधल्या फळीमध्ये क्रमांक 3 वर धर्मा पवार यांनी शेवटी काही प्रयत्न चांगले केले. सुरुवातीला अडकत बॅटिंग करत होते, परंतु संपूर्ण मोर्चा डाव जर कोणी सांभाळला ना तर शुभम साळुंके यांचा खेळ आज बहरला. परंतु आज नावाप्रमाणे नाव लौकिकता ज्या प्रकारे धर्मा पवार आहे त्या प्रकारे त्यांना बॅटिंग निश्चित आज या मॅचमध्ये करता आली नाही, परंतु शेवटी त्यांनी प्रयत्न काही चांगले केले. कारण जो मोठा फटका आला तो धावसंख्येमध्ये बदल करणारा होता, तो त्यांच्या बॅटमधून आला. त्यानंतर आक्रमण फसलं, लांबी कमी पडली, त्यांना माघार यावं लागलं. गॅरी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
जळगावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अविनाश. शेवटचे काही बॉल चांगले टाकावे लागतील, क्षमता आहे अविनाश यांच्याकडे. जागा बनवली, त्यानंतर हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि शुभम साळुंके यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. चला, सहारा 11 चाळकेवाडी, श्री 11 कुरोशी आणि सोनाट. आपल्याला विनंती आहे की टॉसवर रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. सहारा 11 चाळकेवाडी, श्री 11 यंगस्टार कुरोश आणि सोनाट. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. पाठीमागच्या बाजूला एसटी रक्षक आहेत, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. डॉट आलाय. अविनाश यांची आता चांगली गोलंदाजी, त्यांचाही बोलबाला सुरू झाला. चांगली गोलंदाजी त्यांनी आता करायला सुरुवात केलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये आणि धाव घेण्याचा प्रयत्न शुभम साळुंके यांनी केला नाही. संकेत दिले की इथून पुढे आता मिस स्ट्राईक करतोय. ऑन साईडला हा बॉल वळवलाय आणि भिरकावून दिलाय. भीर 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 या बॉल वरती आलाय सिक्सर. बॉल सीमा पार, षटकार. 54 धावा धावफलकावरती आलेले आहेत. बॉलने घेतली भरारी. फटका आहे शुभम साळुंके यांचा भारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार आलाय. गरकन वळण घेतलं, खाली पडले, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. 6 धावांसाठी. अविनाश पुन्हा तयार. या बॉलची दिशा पाहावी लागेल. पंच सांगतायत की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. थोडंसं दडपण आहे, कारण अंतिम षटकामध्ये ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी येता त्यावेळेस तुमचं काम काय असं की तुम्ही सर्वाधिक कमी धावा कशा प्रकारे खर्च करू शकता हा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो. आणि त्याच प्रयत्नामध्ये अविनाश उसळणारा बॉल टाकलेला आहे. पाठीमागच्या बाजूला हा बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय, फिक्स स्ट्रायकर एंडला केली आहे, नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केलाय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी येतील का? पंचांचं बोट आकाशाकडे. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. 56 धावा धावफलकावरती. 56. पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम जळव जंगलवाडीने बनवलेले आहेत 56. राजे ग्रुप रांजणी आणि चौनेश्वर गौडी समोर लक्ष आहे. 57 धावांचं येणारे बॉल. 24 टॉस होतोय. सहारा 11 चाळकेवाडी आणि त्यांच्यासोबत आहे श्री 11 विरुद्ध खेळणार आहे यंगस्टर कुरोशी सोनाट. हे महाबळेश्वरचे 2 संघ तर एका बाजूला पाटणचे 2 संघाशी लढत. टॉस होतोय. आवाज आहे संतोष देसाई सरांचा. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय आपण या महत्त्वाचा टॉस असेल म्हणजे आजच्या दिवसामधील टॉप 4चे जे 4 टीम खेळणार आहेत बी पोलमधून त्याच्यामधील ही शेवटची मॅच असेल. टीम आहे सहारा 11 चाळकेवाडी, त्याच्याबरोबर श्री 11 आणि यंगस्टर कुरुशी आणि सोनाट. दोन्ही टीमचे कॅप्टन या. मी विनंती करतो कार्याध्यक्ष आपल्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अरुणभाई कदम या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला, दोघांनी या. ओके, अनिल भाई आणि अरुण भाई. येस, दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. अंतिम टॉस आहे. ओमसाई MTC कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. आपण सर्वजण पाहतोय KTPL राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यावर जोडले गेलेत. कॉल कोण देईल? सुरेश कॉल देईल सोनाट आणि कुरुशीकडून. हवेमध्ये स्पिन करा. काटा हा कॉल आहे आणि छापा आहे. टीम सहारा 11 चाळकेवाडी श्री 11 ने टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॉलिंग करेल आम्ही. 2 गाव 1चं फॉर्मॅट कसं वाटतं खेळायला? चांगलं आहे, सर्वांसाठी शिकायला भेटतं जे नवीन आहेत प्लेयर त्यांना. आणि दोन्ही टीम मिळून एक टीम चांगली स्ट्रॉंग होती आणि चांगला गेम होता सर्वांचा. मिस्टर KTPL राजू कंक यांच्या नावावरती क्रिकेट स्पर्धा होते आणि खास करून भूमिपुत्र मैदानावरती होते. कसं वाटतंय खेळत असताना? खूप छान, कारण की हे ग्राउंड खूप छान आहे खेळायला आणि ही पूर्ण 4 दिशेला मारू शकतो, कुठेही कसंही खेळू शकतो. खूप छान वाटतं, चांगलं नियोजन आहे. अरुणभाईंकडे जाईन. अरुणभाई, ज्या पद्धतीने आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय, मिस्टर KTPL राजू कंक म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रातलं जे सर्व काही क्रिकेट आहे ते अप्रतिम त्यांनी खेळलं.
वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा येतील, तू कसं पाहतोस या क्रिकेट स्पर्धेकडे? राजूचा आभारी, कारण त्यांनी मित्राची आठवण ठेवली. कारण मी स्टार्टिंगला जेव्हा राजूला बघायचो, गणेश कंठ ते कंटिन्यू ते एक खास फॅन होते त्याची, पण त्याची आठवण म्हणून जो व्यक्ती जर वरती गेला तरी त्याची आठवण आपल्या मनात असावी. त्याच्यामध्ये राजूनी वाढदिवसानिमित्त स्पर्धा ठेवली आणि दरवर्षी स्पर्धा ठेवावी, कारण मित्रासाठी एक तो काहीतरी करू शकतो. ते मित्र त्याचा होतो भाऊ बंधू होते पण कंटिन्यू बघा तो कंटिन्यू त्यावर असायचा. तर राजूचे एक आभारी आहे की तू स्पर्धा ही कंटिन्यू ठेव. काय जर मदत लागत असेल तर आम्ही पण करू. आपले पूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यावर आहेत, कारण तू एक पश्चिम महाराष्ट्राचा मोठा एक खेळाडू आहेस, त्यामुळे सपोर्ट सर्वांना तुला असणारच 100%. अनिल दादांकडे जाईल. अनिल दादा, तुम्ही देखील अनेक क्रिकेट स्पर्धांना सहकार्य करता, तुमची टीम देखील खेळताना पाहायला मिळते, परंतु राजू कंगनी कमी कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांचं मन जिंकलंय. राजू कंगच्या खेळीविषयी, त्याच्या क्रिकेटविषयी तुम्ही काय म्हणाल? कशा पद्धतीने राजू कंग संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करतायत, काय म्हणाल? क्रिकेटच्या संबंधात सध्या मीच उशिरा आलो, तेव्हा राजूची आमची काही ओळख नव्हती, पण मैत्री ग्रुपच्या निमित्ताने ते एकदा डोंबिवलीमध्ये आले होते खेळायला. तर ह्या पठ्ठ्याने अख्खं तिकडं ग्राउंड गाजवलं होतं आणि मला तिकडचे बोलत होते की आयकॉन म्हणून किंवा खेळाडू म्हणून तुम्ही त्या प्लेअरला आमच्याकडे पाठवणार का. तर अशा पद्धतीने राजूचा तिथं खरंच गेम पण अतिशय सुंदर झाला आणि तिथपासून आमची ओळख आहे आणि राजू मैत्री जपण्यासाठी एक नंबर आहे. सुरेश सकपाळ, या आपण बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरवरती? 150, 200, 250, काय 4 ओव्हरमध्ये टार्गेट काय द्याल? टार्गेट ग्राउंडवरती गेल्यावरती होईल, कारण की 4 ओव्हरच्या मॅचला आम्ही कमीत कमी 50+ करायचा प्रयत्न करू. राजू कंग, काय म्हणशील त्याच्याविषयी? म्हणजे ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2-3 वर्षामध्ये हे नाव उदयाला आलं आणि ज्या पद्धतीने तो खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राचा एक लोकप्रिय किंवा प्रसिद्ध खेळाडू राहिला आहे, राजू कंग विषयी तुझे 2 शब्द. नाही, राजू कंग दोस्ती दुनियेतला राजा म्हणूनच आहे, कारण की कंटिन्यू आम्ही खेळतो. आम्ही घनसोलीमध्ये खेळायचो एकत्र, जैन टीम होती तिथे, कारण की तिथून आमचा प्रवास चालू झाला, कारण की एकत्र खेळलो आणि सगळ्या टीम त्याला चांगला सपोर्ट करतात आणि एक चांगला बॅट्समन आहे आणि त्याच्यामुळं त्याला कोणी काही बोलू शकत नाही, कारण की तो त्याचा परफॉर्मन्स चांगला करतो. थँक्यू सो मच, सर्वांचंच मनापासून आभार मानेन. त्याचबरोबर एक अनाउन्समेंट आम्ही करतोय. खऱ्या अर्थाने निलेश सर, या क्रिकेट स्पर्धेबद्दल आपण जर पाहिलं तर त्यांचे बंधू आहेत गणेश कंक आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही क्रिकेट स्पर्धा. जसं अरुणबाईंनी सांगितलं की ही क्रिकेट स्पर्धा कंटिन्यू करणं गरजेचं आहे, कारण आपले बंधू आणि ते गेल्यानंतर त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी ठेवण्याचं काम राजू कंक हे करतायत. परंतु अरुणबाई कदम यांनी एक अनाउन्समेंट या ठिकाणी केले. राजू कंकना आणि सर्व प्रेक्षकांना सांगेन की पुढील वर्षी होणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजे पर्व क्रमांक 4 ज्या वेळेला होईल, त्या या संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफीज आहेत त्या अरुणबाई कदम यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी दिल्या जाणार आहेत. मित्रांनो, अरुणबाई कदम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पर्व क्रमांक 4 मध्ये ही मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येईल आणि त्यावेळेस मात्र अरुणबाई कदम यांच्या माध्यमातून ऑल ट्रॉफीज या स्पर्धेसाठी दिल्या जातील. थँक्यू सो मच. कॉमेंट बॉक्समध्ये जाऊया आणि निलेश मर्डेकर सर यांचा आवाज आपण सर्वजण ऐकणार आहोत. धन्यवाद. आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी आलेली आहे. गवडीचे ओमकार धनावडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतात. पहिला बॉल आणि त्या बॉलला फक्त आणि फक्त दिलेली आहे दिशा. एका बाजूला अजिंक्य बेलोशे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली धाव शुभम साळुंके जे जंगलवाडीचे खेळाडू आहेत गोलंदाजी मार्गवरती. बॅटिंग 40 धावांचं योगदान त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिलंय. पहिला बॉल चांगला टाकलाय. एका बाजूला जावली तालुक्याच्या क्रिकेटमध्ये एक गाव आकाराचं पहिलं शतक झळकवणारे अजिंक्य बेलोशे स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला बॉल भिरकवलाय. बॉल निघालाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 4. चौकार आलेला आहे. काय फटका खेळलाय. 8व्या बॅटने हा बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी फटका रुबाबदार होता, शानदार होता, वजनदार होता, बहारदार होता. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. म्हणजे ज्या प्रकारचा खेळ शुभम साळुंके यांनी केला होता त्या खेळाचं प्रतिउत्तर आता द्यायला कोणी सुरुवात केली तर ते नाव आहे अजिंक्य बेलोशे जे रांजणी गावचे खेळाडू आहेत.
या बॉलला दिशा दिली आणि फटकाही कलात्मकतेने खेळलाय. काय स्ट्रोक आहे, टाळ्यांचा कडकडाट होतोय. 9+6 असा लाजवाब फटका आलाय. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अजिंक्य बेलोशे, रांजणी आहे त्यांचं गाव. बीमर लाईक अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलंय. निलेश सर हा फटका फक्त लेदर बॉल क्रिकेटरच खेळू शकतो आणि ज्या पद्धतीने त्यांनी हा फटका खेळलाय अप्रतिम अफलातून स्ट्रोक. जबरदस्त फटका होता, कारण ज्या प्रकारची लकब त्यांनी दाखवली. हाई बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 4 धाबींसाठी मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, बॉल सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये शुभम साळुंके नावाचं पहिल्या डावामध्ये वादळ आलं होतं. आता अजिंक्य बेलोशे नावाची सुनामी आलेली आहे आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. मैदानाच्या आतमध्ये आता बॅट तळपलेली आहे. अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये विजेसारखी लकलकणारी बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. शरीरापासून बॉल दूर ठेवला. पंच सांगतायत की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एका बाजूला शुभम साळुंके आहेत, धावसंख्या 17. ऑलराऊंडर खेळाडू आहेत जंगलवाडीचे. बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली करावी लागेल. हा बॉल चांगला टाकलाय, शरीरापासून दूर ठेवला. आला तो डॉट मिळणार नाहीये कोणतीही धाव. म्हणजे असे डॉट बॉल जे असतात ना, ते डॉट बॉल गोलंदाजाचं मनोबल वाढवणारे असतात आणि तो बॉल इथे हाताळलाय, डॉट आलाय. अजिंक्य बेलोशे यांना बांधून ठेवलंय. या बॉलला दिशा दिली. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केलाय. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 57 धावांचं प्रत्युत्तर देत असताना सुरुवातच दमदार केलेली आहे बॅटिंगमध्ये अजिंक्य बेलोशे यांनी. ही विकेट दोन्ही संघांसाठी फार महत्वाची आहे. शुभम साळुंके तयार, ऑलराऊंडर खेळाडू जंगलवाडी. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवला आणि चपळतेने आणि चातुर्याने 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि स्ट्राईक आता अजिंक्य बेलोशे ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याकडे ठेवतायत. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 20. समीकरण आपण आता नव्याने मांडूया. येणाऱ्या पुढील 3 षटकांसाठी 57चं लक्ष आहे. आता इथून पुढे बनवायचे आहे धावा. 18 बॉल 37 धावांची गरज. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. एका बाजूला अद्यापही जळव आणि जंगलवाडी या टीमला विकेट मिळाली नाहीये. त्या विकेटचा शोध असाच सुरू ठेवावा लागेल आणि येणाऱ्या गोलंदाजांना गोलंदाजी चांगली करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांचे डावपेच उधळून लावावे लागतील. म्हणजे अशी जी काही परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आता जळव गावचा पर्याय निवडलेला आहे. धर्मा पवार गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. जळव ज्योतिबा या गावचे खेळाडू आहेत, ऑलराऊंडर. बॅटिंगमध्ये मोठा खेळ धर्मा पवार यांना करता आला नाही, परंतु आज गोलंदाजीमध्ये जी काही चमक आहे ती त्यांना दाखवावी लागेल. समोर आव्हान आहे अजिंक्य बेलोशे. पायांचा वापर करतायत, पदलालित्य होतं, परंतु पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत की लगेचच खोलवर टप्प्याचा बॉल टाकलेला आहे. म्हणजे याचं वाचन तुम्हाला क्रिकेटमध्ये करावं लागतं. असं म्हणतात की चांगली पुस्तक आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. जर तुम्ही फलंदाजाला चांगल्या प्रकारे त्याचं वाचन केलं तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. फलंदाजाने जर गोलंदाजाचं चांगलं वाचन केलं तर तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. म्हणजे वाचन जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. धर्मा पवार तयार. हो हो, काय फटका खेळलाय ओमकार धनावडे. टिपिकल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी लाजवाब क्लासिकल A1 क्वालिटीचा लॉंग अँड स्ट्रॉंग ठोकलाय षटकार. ओमकार धनावडे. फलंदाजी मधली लकब, मन प्रफुल्लित करणारा फटका ओमकार धनावडे यांच्या बॅट मधून आलाय. बॉल पाठवलाय सीमापार. दोन्ही बाजूने आता आक्रमण केलेलं आहे. काय फटका होता. ओमकार धनावडे मन हरकून टाकणारा फटका.
आज या दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये फटक्यांचं चांदणं शिंपलेलं आहे, परंतु विकेट या महत्त्वाच्याच असतात क्रिकेटमध्ये आणि त्या विकेटसाठी आता प्रयत्न मोठे करावे लागतील जंगलवाडी आणि जळब या टीमला, कारण धावसंख्येचा बचाव करताना डॉट बॉल आणि विकेटची सांगड तुम्हाला घालावी लागते. लांबी कमी पडली आणि अखेरकार ती पहिली विकेट मिळालेली आहे जळब आणि जंगलवाडी टीमला. धर्मा पवार यांनी ते काम केलंय आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. गवडीचे ओमकार धनावडे माघारी. चांगला कॅच पूर्ण केलेला आहे. आता प्रीतम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. शुभम साळुंके यांना पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवता आली नाही, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये कॅच त्यांनी चांगली पकडलेली आहे. आपलं योगदान त्यांनी दिलं, चांगला झेल खोदून काढला. प्रीतम मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. क्रमांक 3 27 धावा धावफलकावरती आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. धर्मा पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून थोडासा हलकासा दूर चाललेला आहे. डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची सांगता या बॉलच्या पाठीमागे होते. ओमकार धनावडे यांनी सुरुवातीला खेळ चांगला केला. जास्त मोठे फटके खेळता आले नाही, परंतु जेवढे काय खेळले ना तेवढे फटके चांगले होते. परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होते. धावसंख्या 28. फार वेळानंतर धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावते. अजिंक्य बेलोशे या नाबाभोवती संपूर्ण मॅच फिरणार आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण विकेट आहे. जर ही विकेट जळव जंगलवाडी टीमला मिळाली तर या मॅचवरची पकड मजबूत. ही विकेट जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसणार आहे तोपर्यंत रांजणी आणि गवडीची बाजू मजबूत होणार आहे. या बॉलची दिशा पाहावी लागेल. पंचाने सांगितलं की वाईड आहे, पुन्हा टाकावं लागेल. महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोशा नावाची. एकोणतीस धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. तुम्ही पाहत आहात राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणेश कंक यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन आहे. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे घेण्याचा मनसुबा. एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 2चा खेळ आपण आतापर्यंत पाहत होतो आणि त्याच्यामध्ये 2च्या षटकामध्ये काय घडलेलं आहे. काही मोठे फटके आले, काही विकेट्स मिळाल्या. म्हणजे अशा प्रकारचं षटक क्रमांक 2 हे आतापर्यंत राहिलेलं आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा, म्हणजे 12 बॉल 27ची गरज आहे. 12-27चा थरार या मॅच मध्ये बाकी आहे. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. येणारे 12 बॉल 27ची गरज आहे. संतोष पवार जळव गावचे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. एका बाजूला रांजणीचे अजिंक्य बेलोशे बॅटिंग मध्ये होतात तयार. निश्चित जो खेळ शुभम साळुंके यांनी केला त्या खेळाचं प्रत्युत्तर अजिंक्य बेलोशे यांनी आज मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने दिलेला आहे. परंतु आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल दोन्ही संघांना. सामना जिंकायचा आहे, पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे तर चांगला खेळ करावा लागेल. जीवनामध्ये कधी कधी अशी एक वेळ येते आपल्या समोर की जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण आपल्या स्वतःला करावं लागतं आणि याही मॅच मध्ये तेच करावं लागेल. 12 बॉल इथून पुढे 27चा पाठलाग आणि बचाव आहे. बॉलर तयार. संतोष पवार यांचा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये.
डॉट आलाय. कोणतीच धाव बॉलच्या पाठीमागे मिळू शकणार नाही कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. कोणतेही संकेत या बॉलच्या पाठीमागे धाव घेण्याचे नव्हते. डॉट आलेला आहे. अजिंक्य बेलोशे स्ट्रायकर एंडला तयार होत आहेत आणि या मॅचची मोठी उमेद आहे. रांझणी आणि गौडीची. एका बाजूला संतोष चांगली गोलंदाजी करतायत. हाई बॉल चांगलाच टाकलाय. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का तर हो चालवला गेलेला आहे. 2 धावा सहजरित्या कारण जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा मिळालेली आहे. संतोष पवार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत आणि हो चांगली गोलंदाजी आज करावीच लागेल. आज अतुलनीय खेळ गोलंदाजीमध्ये करावा लागेल. एका बाजूला अजिंक्य बेलोश यांना आपला स्वाभाविक खेळ करावा लागेल. ओव्हर नंबर 3. एका हाताने फटका खेळलाय. फटका फसलाय. धर्मा पवार वेगाने परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. स्ट्रायकर एंडला फेक केली. प्रयत्नांची पराकाष्ठा धर्मा पवार यांनी केली कारण लॉंग ऑफ वरतून अगदी मिड ऑफ पर्यंत धावत जाणं कठीण आहे परंतु कठीण गोष्टी शक्य होतात. परंतु तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये धर्मा पवार यांनी केला परंतु पोहोचू शकले नाही. धावसंख्या आहे 34 धावा. 57चा पाठलाग करायचा आहे. 23ची अजूनही गरज आहे. 23ची गरज आहे. नऊ बॉल 23ची गरज आहे. संतोष पवार पुन्हा एकदा तयार होतील. चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. संतोष पवार यांनी काय केलं फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. हे काम त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अजिंक्य बेलोशे यांचे डावपेच रणनीत्या उधळून लावल्या. डॉट आलाय. आता 8 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 23. अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पुन्हा तयार होत आहेत. घायल तो याहार परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत आणि त्या अडचणीतून मार्ग काढलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजिंक्य बेलोशे यांचा वार. बॉल सीमापार. षटकार. अखेरकार हात खोलले या बॉलवरती. प्रहार केलाय समोरच्या बाजूला. अजिंक्य बेलोशे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं आणि ते इरादे दोन्ही संघांना मजबूत ठेवावे लागतील. समीकरणामध्ये आता बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 धावा म्हणजे इथून पुढे अजूनही 17 बनवायच्या आहेत. येणारे बॉल 7. शेवटचा बॉल निर्णायक दोन्ही संघांसाठी आणि हा बॉल डॉट आलाय. त्यामुळे आता समीकरण उरलेलं आहे इथून पुढे 17 धावा आणि शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता 6 बॉल. 17ची या मॅच मध्ये गरज आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर खिलेगा. अंधकार से लड़ते रहो तो सबेरा जरूर खिलेगा. जब ठान ली है मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. आणि इथेही आता त्याच वाटा तुम्हाला तयार करायच्या आहेत. तेच रस्ते तुम्हाला बनवायचे आहेत जे विजयाच्या दिशेने जातील. 6 बॉल 17ची गरज आहे. आणि ओव्हर नंबर 4 साठी शरद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. जंगलवाडीचे खेळाडू आहेत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये प्रीतम आणि अजिंक्य बेलोशे ही जोडी आहे. 6 बॉल 17ची गरज. 6-17चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. डावकुरे आताचे गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत. 6 बॉल 17. शरद साळुंके ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. आणि हा बॉल काय टाकलाय. लाजवाब बॉल. प्रीतम या बॉलच्या पाठीमागे येतील माघारी आणि या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळतीये. 5 बॉल 17. शरद साळुंके यांचा हा बॉल
ओव्हर द विकेट होते आणि ओव्हर द विकेट काय बॉल टाकलाय. 5 बॉल 17ची गरज. पाच बॉल 17ची गरज आहे आणि शरद साळुंके यांच्या गोलंदाजी शैली जर तुम्ही पाहिली ना, आतापर्यंत क्रॉस अँगलने गोलंदाजी करताना आपण लसित मलिंग यांना पाहिलेलं आहे, परंतु एखादा डावकुरे हाताचा गोलंदाज येऊन देखील अँगलने गोलंदाजी करू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे जंगलवाडी गावचे गोलंदाजी मार्कवरती आहेत शरद साळुंके. गोलंदाजीमध्ये शैली वेगळी आहे, अँगलचा वापर करतायत, ओव्हर द विकेट आहेत, डावकुरे हाताचे, मैदानाच्या आतमध्ये अविनाश बॅटिंगसाठी आलेले आहेत, ऑलराऊंडर आहेत, क्षमता आहे, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. 5 बॉल 17 धावांची गरज. शरद साळुंके लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फक्त या बॉलला दिशा दिली, त्यापेक्षा जास्तीचं काही केलेलं नाहीये. एक जाव 16 बनवायच्या आहेत. 4 बॉल बाकी आहेत. अजिंक्य बेलोशे आता स्ट्रायकर एंडला आहेत. मॅच कोण फिनिश करेल, अजिंक्य बेलोशे की शरद साळुंके? अशीच लढत मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढच्या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळेल. 4 बॉल 16ची गरज मैदानाच्या आतमध्ये. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आज प्रखरतेने करावा लागेल. अजिंक्य बेलोशे सुरुवातीपासून ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय, एका बाजूला डावकुरे हाताने अँगलने गोलंदाजी करतात शरद साळुंके, त्यांना प्रत्युत्तर द्यायचंय. एका बाजूला बॅकफूट वरती गेले, कॅचचा कॉल आणि अखेरकार अंदाज चुकला. बॉल सीमारेषेच्या पार, धावा मिळतील 4. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा चौकार. बॉल सीमारेषा पलीकडे काय कलात्मक स्ट्रोक खेळलेला आहे. नजाकत होती या फटक्यामध्ये. गुडगा वाकवला, एक पाय पुढे काढला, एक्स्ट्रा कव्हरला, बॉलने सीमारेषा तोडली. आता 3 बॉल 12ची या मॅच मध्ये अजूनही गरज आहे. असं म्हणतात की जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला झुकावं लागतं आणि या मॅच मध्ये कोणता संघ नशिबाला झुकवेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 3. धावा बनवायच्या आहेत 12. 3 बॉल 12ची झुंज. रंगलेलं एक तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. 3 बॉल 12. 15 बॉल मध्ये अजिंक्य बेलोशे आणि 33 धावांचा झुंजार खेळ केलाय. पहिल्या डावामध्ये आपण शुभम साळुंके यांना पाहिलं होतं, दुसऱ्या डावामध्ये अजिंक्य बेलोशे. पहिल्या डावामध्ये वादळ, दुसऱ्या डावामध्ये सुनामी. आता या सुनामीला शांत कोण करणार? शरद साळुंके निघालेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा नाही, धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला गेलाय. आता 2 बॉल 12ची गरज आहे. शेवटचा बॉल आहे जिथे मॅच जिवंत आहे. प्रत्येक वादळ मी पाहिलेलं आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. धरतीवरती पाय रोवून सह्याद्री सारखे आम्ही मैदानाच्या आतमध्ये उभे आहोत. अरे जाऊन सांगा त्या वादळाला, या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. आणि आज मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. वादळाप्रमाणे आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. 2 बॉल 12. कोण घेऊन जाईल मॅच? रंगत हळूहळू वाढत चाललेली आहे. पाठीराख्यांच्या काळजाची धडधड वाढत चाललेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या बॉलवरती दडलंय काय? 2 बॉल 12. अजिंक्य बेलोशे, शरद साळुंके. वेळेच्या चुकता नाहीये, बॉल हवेत उभा राहिलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर हो, केला गेलाय. आता इथून पुढे 1 बॉल 10ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी असेल. काही खराब बॉलची वाट तो संघ निश्चित पाहत असेल, कारण 1 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. चला, टीम सहारा 11, चाळकेवाडी, श्री 11, कुरोशी आणि सोनाट, आपण तयारी करा मॅचची.
1 बॉल 10ची गरज. आणि अखेरकार शेवटचा बॉल पाठवला सीमा पार. धावा थोड्याशा कमी पडल्या, प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि 3 धावांपासून 4 धावांपासून आता गवडी आणि रांजणी संघ विजयापासून वंचित राहिला आणि हा सामना जळव आणि जंगलवाडीने या ठिकाणी जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. राजे ग्रुप रांजणी आणि चौनेश्वर गवडी आपलं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार. आणि चला पुढील दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या. अभिनंदन करूया जळव आणि जंगलवाडी या टीमचा आणि सामनावीराचा